नमस्ते. स्वअनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. उद्या त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा. हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र दिवस. याला देव दीपावलीही म्हणतात. हिंदू धर्मियांबरोबरच बौद्ध धर्मियांसाठीही हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. कारण या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्मसेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष 8 शिलांचे पालन व उपोसत करतात. उपोसत म्हणजे अशुद्ध मनाचे शुद्धीकरण. सर्व एकत्र जमून बुद्ध वंदना करून धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मीय ही शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती या दिवशी उत्साहाने साजरी करतात. हिंदू धर्मीय ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. का ते आता पाहूया. पूर्वी तारकासूर नावाचा एक उन्मत्त राक्षस होऊन गेला. कठीण तपस्या करून भगवान शिवाला त्याने प्रसन्न करून घेतले. तारकासुराने महादेवास वरदान मागितले की केवळ शिवपुत्राशिवाय त्याला कोणीही मारू शकणार नाही. आणि भोळ्या शंकरांनी तथास्तु म्हणून वरदान दिले. तारकासूर अत्यंत चतुर होता. जेव्हा त्याने शिवाकडून वरदान मागितले तेव्हा भगवान शिव अविवाहित होते आणि ते तपस्वी असल्याने विवाह करणार नाहीत. मग त्यांना पुत्र होण्याचा आणि त्याने तारकासुराचा वध करण्याचा प्रश्नच येणार नाही असे त्याला वाटले. अमर झाल्याच्या आनंदात त्याचा उन्मत्तपणा अजूनच वाढला. परंतु आदिशक्ती पार्वतीशी विवाह झाल्यानंतर भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला आणि त्यांनी या मदांध व उन्मत्त राक्षसाचा वध केला. त्यामुळे पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन व पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. केवळ याच दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात असाही संकेत रूढ आहे. कार्तिकेयद्वारा तारकासुराचा वध झाल्यावर त्याचे 3ही पुत्र तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली संतप्त झाले. तिघांनी निबिड अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्यांनी ब्रह्मदेवास अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु ब्रह्मदेवाने असे वरदान देण्यास असमर्थता दाखवून दुसरे वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा तिघांनी विचारांती असे मागितले की तुम्ही आम्हास 3 अद्वितीय अशा पुरांची म्हणजेच 3 नगरांची निर्मिती करून द्यावी, जी पृथ्वी आकाश सर्वत्र विहार करू शकतील. जेव्हा कोणी देवता 3ही नगरांना एकाच बाणात नष्ट करेल तेव्हाच त्यांचा मृत्यू होईल. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वरदान दिले. ब्रह्मदेवाच्या आदेशाने मयासुराने 3 सुंदर नगरांची निर्मिती केली. तारकाक्षसाठी सोन्याचे, कमलाक्षसाठी चांदीचे तर विद्युन्मालीसाठी लोखंडाचे नगर निर्माण केले. तिघांनी वराने उन्मत्त होऊन 3ही लोकात आतंक निर्माण केला. सर्व देवता भगवान शंकरास शरण गेले. तेव्हा भगवान शंकरांनी एक दिव्य रथ तयार केला. त्या रथात स्वार होऊन त्यांनी त्या तारकासूर पुत्रांशी घनघोर युद्ध केले. रथास जोडलेल्या घोड्यांसह भगवान विष्णूही वृषभ रूप घेऊन रथास जोडले गेले. तारका पुत्रांचे 3ही पूर म्हणजे नगरे एकाच रेषेत येताच महादेवानी अमोघ बाण सोडला, ज्यात विष्णू, वायू, अग्नी आणि यम 4ही सम्मिलित होते. त्या बाणाने 3ही पुरे एकाच वेळी जाळून टाकली आणि 3ही तारकापुरांचा वध झाला. तेव्हापासून भगवान शिवास त्रिपुरारी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासूर मारले गेल्याने ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून प्रख्यात झाली. त्रिपुरासुराच्या वधामुळे देवतांनी दीपोत्सव करत दिवाळी साजरी केली, म्हणून याला देव दीपावली असेही म्हणतात. अशीही मान्यता आहे की या दिनी श्रीहरी विष्णू मत्स्यावतार घेऊन जलात निवास करतात. म्हणून जे लोक या दिवशी गंगास्नान करतात त्यांना विष्णूंची कृपा प्राप्त होते. नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. कार्तिक एकादशीपासून सुरू झालेले तुलसी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस. या शुभदिनी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्याचे
आणि दानाचेही महत्त्व आहे. या दिवशी गरजवंतांना दान व दक्षिणा देण्याने घरातील क्लेश व आर्थिक समस्या नष्ट होतात अशी मान्यता आहे. या दिवशी भाविक शंकरापुढे त्रिपुरवात लावून उत्सव साजरा करतात. त्रिपुरवात म्हणजे 750 वातींचा जुडगा. ही वात जाळणे हे दुष्ट वृत्तीला जाळण्याचे प्रतीक आहे. मंदिरांमध्ये दगडी दीपमाळा संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. विविध प्रकारचे खाद्यपदार्थही भाविक देवाला अर्पण करतात. त्याला अन्नकोट असे म्हणतात. थोडक्यात कार्तिकी पौर्णिमेचा हा पावन दिन अनेक अर्थांनी खूप महत्त्वपूर्ण आहे. आपणा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया त्याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील. धन्यवाद.